नाशिक शहरामध्ये प्रस्तावित रिंग रोड जवळ खराच्या कोट्यवधींच्या जमिनीची गुंतवणूक समोर आली आहे। महसूल विभागामध्ये इन्साइडरमुळे हा ब्लॅक मनी व्हाईटचा खेळ खेळल्याचं समोर आलंय। नाशिक परिक्रमा मार्गाभोवती कॅप्टन खरातचे खरेदी विक्रीचे भूसाम्राज्य आता समोर आलंय। रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर खरातकडनं जमिनींची खरेदी झाली हे समोर आलंय। रिंग रोड पासून अगदी जवळ असलेल्या जमिनींची काही ठिकाणी 3 ते 5 पट दराने ही जमीन खरेदी झाली अशी माहिती आहे। जमीन व्यवहारात खरातसोबत अधिकारी राजकीय संगनमताचा संशय, अनेक अधिकाऱ्यांचा ब्लॅक मनी जिरवल्याची शक्यताही आहे। आता या खरेदी मागचे गुंतवणूकदार कोण याचा तपास होणार आहे आणि रिंग रोड जवळच्या भूखंडांचे दर झपाट्याने वाढल्यानं हा काळा पैसा व्हाईट होणार आहे। अनेक गट नंबरनुसार खरातसोबत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ही जमीन आहे आणि जमिनीची नोंद आणि संशयास्पद व्यवहार आता उघड झालेत। ही आहे इनसाइड माहिती। तर ही वापरूनच आधीच जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे आणि या व्यवहाराबाबत खराची आयकर आणि SIT कडनं चौकशीची शक्यता व्यक्त केली जाते। खराचं भूसाम्राज्य काय होतं नेमकं ते आपण पाहूया। नाशिकमध्ये त्याचं हे सगळं भूसाम्राज्य होतं। रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच या भागातली सगळी जमीन या खरातनं खरेदी केली होती। रिंग रोड पासून जवळच असलेल्या जमिनींची सुद्धा खरातनं खरेदी केल्याचं समोर येत आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी जमिनींची 3 ते 5 पट दरानेही खरेदी झाली आहे। खरातसोबत अधिकारी राजकीय संगनमताचा संशय सुद्धा आता व्यक्त केला जातोय। अधिकाऱ्यांच्या ब्लॅक मनीचा जमीन खरेदीत त्यांनी वापर केलाय। जमिनीच्या खरेदी खतावर खरातसोबत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचंही नाव आहे। जमिनींची नोंद आणि संशयास्पद व्यवहार आता उघड झालेत। आतली माहिती वापरून आधीच जमीन खरेदीचा आरोप त्याच्यावर ठेवला जातोय। जमीन खरेदीबाबत SIT कडनं चौकशीही होऊ शकते। भोंदू खरातचा CA ललित पोफळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय अशी माहिती समोर येते। CA ललित पोफळेच्या नावानं पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागात 9 रो हाऊस आहे तशी ही माहिती आता समोर आलेली आहे। 2024 मध्ये ललितकडनं 1.25 एकर जागेत 9 रो हाऊस खरेदी केले गेले। 2023 मध्ये ललितकडनं आलिशान कारचीही खरेदी झाली। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यासाठी CA ललित पोफळेकडे एवढं घबाड कुठून आलं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान ललित पोफळेनं जी कार खरेदी केली तिच्यावर 392 चलने पेंडिंग आहेत। त्याच्यामुळे आता तपासामध्ये आणखी काय समोर येणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय खराच्या CA कडे इतके पैसे कुठून आले, एवढं घबाड त्यानं कशातनं जमवलं हा प्रश्न आता उपस्थित होतोय। तेव्हा खराचा जो CA आहे त्याची ही चौकशी, ललित पोफळे नाव आहे त्याचं, ते होणार आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क यासारख्या श्रीमंत ठिकाणी त्याचे 9 रो हाऊस त्यानं खरेदी केलेत। जे व्यवहार झाले त्याच्यामध्ये खरंच आर्थिक व्यवहार झालेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे। कारण माझ्या मते याच्यामध्ये म्हणजे चेकने किंवा व्हाईट मनी ऐवजी काळ्या पैशाचा वापर झाला असण्याची मोठी शक्यता दिसते। ह्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या व्यवहारात प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार झाला आहे का, CA ललित पोफळे यांच्या कुटुंबियांकडे एवढा पैसा आला कुठून, हा पैसा भोंदू खराच्या मार्फत जमा झालेला काळा पैसा आहे का, हा व्यवहार बेनामी गुंतवणूक आहे का, शिवनिका ट्रस्ट म्हणजे जो अशोक खराचा ट्रस्ट आहे त्याचा इथं काही संबंध आहे का, अशोक खराच्या या व्यवहाराशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याबाबतची चौकशी करावी आणि सदर प्रकरणी SIT ACB वगैरेंना चौकशीचे आदेश द्यावे। पुढची बातमी पाहूया। हा भोंदू अशोक खरात प्रकरणी नाशिकमधल्या काही नामांकित डॉक्टर आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत अशी माहिती समोर आली आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं अशोक खरात काही गोळ्या किंवा औषधं देत होता असा संशय व्यक्त केला जातोय। महिलांना संमोहित करण्यासाठी त्यांनी औषधांचा वापर केला असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। SITच्या तपासामध्ये आणखी काही गंभीर बाबी समोर यायची शक्यता आहे।
हा भोंदू अशोक खरात भक्तांची आर्थिक लूट करायचा अशी माहिती आता समोर आली आहे। व्हीआयपी दर्शनासाठी खरात तब्बल 5 लाखांपर्यंत पैसे घ्यायचा अशीही माहिती मिळते। त्यानं काही भक्तांकडनं महागड्या गाड्या सुद्धा घेतल्या अशी माहिती आहे। जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना खरात प्राधान्य द्यायचा अशी माहिती मिळते। आता एसआयटी तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर काही भक्तांकडनं 20 लाखांपर्यंत खर्च करवून घेतल्याचीही माहिती मिळते। अमावास्या आणि पौर्णिमेला खरातकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असायची। रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी यायचे। भोंदू खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरी फार्म हाऊसवर घेऊन जायला इच्छुक असायचे। अशा आउटडोअर व्हिजिटसाठी खरात तब्बल 5 लाखांपर्यंत रक्कम आकारायचा ही चर्चा आहे। अमावास्या आणि पौर्णिमेला खरात नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागायची। मात्र जो जास्त दाम देईल त्याच्याकडे तो जात असे। पुण्यातल्या एकाच अशा करोडपती भक्ताकडनं पूजा करण्यासाठी वाहन हवे असं सांगून 90 लाखांची महागडी कार खरातनं खरेदी करायला लावली होती। नंतर हीच कार अशोक खरातनं स्वतःच्या नावावरही करून घेतली होती। या खरातचा गोरखधंदा काय होता? भोंदू खरातकडनं भक्तांची आर्थिक लूट करायचा आणि आता हे सगळं उघड झालेलं आहे। आउटडोअर व्हिजिटसाठी तो 5 लाखांची फी आकारायचा। 5 लाखांपासून सुरुवात असायची। या भक्तांकडनं घर आणि व्यवसाय स्थळी यायचाही आग्रह तो करायचा। जास्त पैसे यांनी दिले त्यांना तो प्राधान्य द्यायचा। काही भक्तांकडनं 20 लाखांपर्यंत खर्च सुद्धा त्यांनी करवून घेतला होता। तर काही भक्तांकडनं त्यानं महागड्या 4 चाकी वाहनं सुद्धा घेतली होती। पुण्यातल्या एका भक्ताकडनं 90 लाखांची कार त्यानं मागून घेतली होती आणि ही कार पुन्हा स्वतःच्या नावावर करून घेतली होती। अमावास्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे गर्दी व्हायची। पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागायच्या। सकाळी 8 वाजल्यापासून त्याचा दरबार भरायचा। रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तांची गर्दी त्याच्याकडे असायची। आहे भोंदू खरातची। या भोंदूची एसआयटीनं आता कसून चौकशी सुरू केली आहे। खरात या चौकशीच्या वेळी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नाही अशी माहिती मिळते। खरातवर तपास अधिकाऱ्यांकडनं प्रश्नांची सरबत्ती होतीये। मात्र खरात या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तर देतोय। एसआयटीला 2 मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक टीमकडनं आता क्लोन करून मिळालेला आहे। आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेत। लक्ष्मण, आपण पाहतोय की हा जो खरात आहे भोंदू खरात तो एसआयटीला सहकार्य करत नाहीये। त्याच्यात 2 मोबाईलचा डेटा सुद्धा मिळालेला आहे। काय अधिक माहिती देता येईल? त्याच्यामध्ये काय सापडलंय? मृगा, आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की हा भोंदू बाबा जो आहे याला एसआयटीने ताब्यात घेतलं, वेगवेगळ्या ठिकाणी त्याला चौकशीला नेल्याचं आपण पाहिलेलं होतं। मात्र आता आज सकाळपासून त्याची जी एसआयटी मार्फत चौकशी केली जाते त्या चौकशीमधून एक माहिती समोर येते। ती अशी आहे की हा भोंदू बाबा अशोक खरात जो आहे तो पोलिसांना आणि एसआयटीच्या टीमला तपासामध्ये सहकार्य करत नाही आहे। ते कोणत्या स्वरूपात सहकार्य करत नाही आहे तर त्याच्या मोबाईलमध्ये जो डाटा रिकवर करण्यात आलेला आहे त्या लोकांबरोबर त्याचा कधीपासून संबंध होता। उदाहरणार्थ एक नाव त्याचं एका राजकीय नेत्याबरोबरचं मिळून आलं। त्या राजकीय नेत्याचे आणि त्याचे कधीपासून संबंध आहे असं जेव्हा त्याला एसआयटीचे अधिकारी त्याला विचारतात तो त्यावर काही सांगायला तयार होत नाही आहे। अनेक महिलांबरोबर तो संभाषण करत होता। तो दुसऱ्या मोबाईल त्याचा वापर करत होता। मग त्या महिलांचा त्याचा संपर्क कधी आला, केव्हापासून त्या महिला त्याच्या संपर्कात होत्या, हे प्रश्न जेव्हा त्याला विचारले जात आहे तो म्हणतोय मला आठवत नाही आहे। त्यानंतर त्याला असं विचारलं जातं आहे की त्याला जे काही प्रश्न विचारले जातात त्यातला आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहे, तू त्या महिलांना नेमकं काय खायला देत होता की त्यातून त्यांना गुंगी येत होती। तो पुन्हा एसआयटीला असं सांगतोय की मी असं कुठलंच औषध त्या महिलांना खायला देत नव्हतं, गुंगीचं औषध वगैरे काही एक दिलेलं नाही आहे असं तो पोलिसांना सांगतोय। आणि महिला दुसरीकडे फिर्यादीमध्ये असं म्हणत आहे की हा बाबा ज्या वेळेला आम्हाला आतमध्ये बोलवायचा त्यावेळेला आम्हाला काहीतरी लिक्विड सदृश्य अशा स्वरूपाचं एक औषध द्यायचा ज्यामुळे आम्हाला गुंगी यायची आणि बाबा सांगेल ती गोष्ट आम्ही करायचो, अशा पद्धतीची फिर्याद जी आहे ती त्या महिलांची आहे।
दुसरीकडे बाबा ह्या सगळ्या गोष्टी सांगायला तयार होत नाही किंवा त्याबाबत स्पष्टता तो देत नाही आहे आणि त्यामुळे गेल्या 7-8 तासांपासून ती भोंदूबाबा अशोक खरातची चौकशी केली जाते. त्या चौकशीमध्ये तो असहकार्य करत असल्याची बाब जी आहे ती प्रकर्षाने समोर येते. त्यामुळे SITच्या पथकासमोर तपास करताना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता SIT पुढचा तपास कशा पद्धतीने करणार, बाबाला कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये बोलतं करणार, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्या सगळ्यातून उद्या त्याला न्यायालयात ज्यावेळेला हजर केलं जाईल त्यावेळेला न्यायालयाच्या समोर देखील पोलिसांना आणि SITला पुरावे द्यावे लागणार आहेत, ज्या आधारावरती त्यांनी याबाबतची पोलीस कोठडी मागून घेतलेली होती. त्यामुळे हे सगळे तांत्रिक पुरावे गोळा करायचे आहे, टेक्निकल बाबी आहेत, या सगळ्या गोळा करून न्यायालयाच्या समोर मांडायचं आहे. आणि म्हणून तो कमी वेळ पोलिसांकडे आहे आणि त्या कमी वेळेत जर हा भोंदूबाबा अशोक खरात असहकार्य करत असेल तर निश्चितपणे हे या सगळ्यामधला अडथळा मानला जातोय तपासामधला. त्यामुळे उद्या न्यायालयाच्या समोर तपास अधिकारी काय बाजू मांडतात आणि त्यात या भोंदूबाबाने काय काय पराक्रम केलेत तपासादरम्यान, कशा पद्धतीने तो वागतोय, हे सगळं सांगितलं जाईल अशा प्रकारची माहिती आहे. धन्यवाद लक्ष्मण सविस्तर माहितीसाठी. खरं तर चार्जशीट फाईल करण्यासाठी सविस्तर माहिती लागते, मात्र हा भोंदू तपासात सहकार्य करत नाही अशी आता माहिती समोर येते.